सिंपल पास्ट आणि इथं लिहितो पॉझिटिव्ह सेट. कालचं लेक्चर अपलोड करायचं राहिलंय, आज अपलोड केलं जाईल. ठीक आहे. अजिंक्य, तुला सांग शिकवतो अगोदर. अजिंक्य, बघ तुझ्या मोबाईल मध्ये असा मोबाईलला टच केला ना, टच करायचं मोबाईलला. टच केल्याबरोबर एकदम लेफ्ट साइडला असं एक चित्र आहे बघा, असं असं आहे. दिसलं का अजिंक्य? दिसलं का चित्र असं? हो. आता त्याला टच कर, असं त्याला टच कर. आता मला तुझा आवाज येणार नाही, कारण का त्याच्यावर अशी लाईन आलेली असेल. तुला जेव्हा बोलायचंय पण त्याला टच करायचं, मग ते लाईन निघून जाते आणि तुझा माईक असा ओपन होतो. तर त्याच्यावर अशी लाईन आलेली असेल. मला बघू दे. हा, आली लाईन, आली. व्हेरी गुड. फक्त लाईन हे अशी नाही आली, हे अशी आलेली. ठीक आहे, अशी लाईन आलेली. ठीक आहे, मात्र तुला समजलं का नाही? व्हेरी गुड. तर याला ज्यावेळेस बोलायचं तेव्हा तुला याला टच करायचं, परत ही लाईन निघून जाईल आणि तुझा माईक असा ओपन होईल. ठीक आहे, जेणेकरून तुझ्या घरातील आवाज इकडं रेकॉर्ड होणार नाही आणि इतरांच्या कानात विनाकारण एंट्री करणार नाही. ऑल राईट. आता मी अजिंक्यला सांगितलंय, जर तर बाकी लोकांना शिकायचं नाही असं नाही, सगळ्यांसाठी सांगितलंय. नाव फक्त अजिंक्यचं घेतलं होतं. अजिंक्य हा तुमच्या ज्यांना येत नाही त्या सर्वांसाठीचा प्रतिनिधी होता. ठीक आहे, चला आता मला सांगा, नवीन आलेल्या मुलांनी याचं एक वाक्य सांगा, त्याचं आपण सेट बनवू. काय वाक्य सांगायचं? तर त्याने डायजेस्ट काम केले, या प्रकारचं एक वाक्य सांगायचं. याला म्हणतो आपण सिंपल पास्ट टेन्स. तर त्याने डायजेस्ट काम केले. जे पालक लोक असतील त्यांनी मुद्दाम होऊन लेक्चरला पाल्याबरोबर बसावं, जेणेकरून तुम्हाला ही फुकटमध्ये शिकता येईल. फी फक्त पाल्याची आहे. तुम्हाला तर खऱ्या अर्थानं फुकटच आहे म्हणा, त्या लोकांकडून काय फीज नाहीये. हा, चला बोला, सांगा रे मला एक वाक्य. एक वाक्य सांगा. बघा, याने सांगितलं मी होमवर्क केला. आणि कोण काही वाक्य सांगताय? नवीन लोक, नवीन मुलं, वाक्य सांगा मला एक. यांनी सांगितलं मला मी होमवर्क केला. सांगा लवकर, कोण सांगताय का? सांगा लवकर, ऑनलाईन वाले. सर शंभूराजे. शंभूराजे, थांब जरा. नवीन लोकांनी सांगू द्या. तुझं झालंय रे बाळा, तुला सगळं माहिती आहे. नवीन लोकांना थोडा चान्स दे. नवीन लोकांनी सांगा, कोणी ज्याचा पहिलाच टाइम आहे सिंपल पास्ट टेन्स शिकण्याचा, ज्याचा पहिलाच टाइम आहे त्या लोकांनी सांगा. चला. सर मी सांगू? मी कोण आहे? अजिंक्य, सांग. मी अभ्यास केला. मी अभ्यास केला. व्हेरी गुड सेंटेन्स. ल्या, माईक बंद कर आता. जेव्हा बोलायचं तेव्हा ओपन करायचं. मी अभ्यास केला, त्याने वाक्य सांगितलं बघा, मी अभ्यास केला. काय वाक्य आहे? मी अभ्यास केला. बघा, याचा फॉर्म्युला काय आहे? इथं मुद्दाम लिहितो, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म, रिमेनिंग पार्ट लिहायचा आणि फुल स्टॉप द्यायचा. अशा रीतीने तुम्हाला पहिलं वाक्य बनवता येईल, फर्स्ट सेंटेन्स. तो मी अभ्यास केला कसं होईल सांगा. बघा, मी म्हणजे आय आणि अभ्यास केला एकच वर्ब आहे. वर्ब आहे अभ्यास करणे, टू स्टडी. अभ्यास केला, स्टडीड. सब्जेक्ट मी, अभ्यास केला मेन वर्बचा सेकंड फॉर्म आहे तो. म्हणजे काय? आय स्टडीड, दॅट्स इट. आता याला आणखीन वेगळ्या पद्धतीने म्हणता येतं. आय
कळालं. चला मी आलो परत. हम आ गया वापस. प्रथमेश नको रे बाळा, उघडू नको, माईक नको उघडू, माईक बंद कर. हा, प्रथमेश खुश आहे. बरं एक लक्ष द्या, आय डिड स्टडी, परंतु या प्रकारे आपण नंतर बनवू, तुम्ही थोडस समजदार झाल्यानंतर. ठीक आहे. आय कारण का या ठिकाणी दोन दोन वेळेस डीड येणार आहे, समजलं का नाही? तर ते कसं येईल ते संकल्पना. बरं ठीक आहे, सायमल्टेनियसली मी इथे लिहितो. चला, हे वाक्य असं पण बनवू शकतो, हे वाक्य असं पण बनवू शकतो. आय डिड स्टडी. लक्षात घ्या रे, इथं इथं लक्षात घ्या, इथं डिड हे मेन वर्ब आहे, स्टडी हे नाउन आहे. समजलं नाही? नाउन म्हणजे स्टडी केला, केला कोण सांगताय? डिड सांगताय. स्टडी म्हणजे फक्त अभ्यास. इथं स्टडी म्हणजे फक्त अभ्यास आहे, नाउन वगैरे चौद्या मातीत, काय अडचण नाही थोड्या वेळासाठी. इथं स्टडीचा अर्थ काय झाला? अभ्यास. इथं स्टडीचा अर्थ काय झाला बघा, जर नाउन म्हणून स्टडी घेतलं तर त्याचा फक्त अर्थ झाला अभ्यास, आणि जर क्रियापद म्हणून घेतलं स्टडी तर त्याचा झाला अर्थ अभ्यास करणे. म्हणून याचा सेकंड फॉर्म बनत नाही, कारण नाउनचा सेकंड फॉर्म बनत नसतो. स्टडी म्हणजे अभ्यास करण्याचा सेकंड फॉर्म होतो, अभ्यास केला म्हणजे स्टडीड, आणि अभ्यास केल्यासाठी आपण हे स्टडीड कुठे घेतलेलं आहे? इथं घेतलेलं आहे. मात्र फक्त अभ्यास असा अर्थ घेतला तर स्टडी, आणि केल्यासाठी डिड असा अर्थ आहे. समजलं का नवीन लोकांना? येस ऑर नो? समजतंय? आता बघू आपण या पद्धतीने पुढे जाऊ, आणि या पण पद्धतीने आपण पुढे जाऊ. वर्बल क्वेश्चन सांगा, नवीन लोक सांगा वर्बल क्वेश्चन. काल तुम्हाला सांगितलं होतं वाक्याच्या शेवटी का ठेवलं की वर्बल क्वेश्चन तयार होतो. सांगा मग याचा वर्बल क्वेश्चन मराठीमध्ये सांगा. आता लक्षात घ्या. बरं चला, मी हेच बनवू आपण, मी अभ्यास केला का? चला, काय अडचण नाही, लिहा, बोला काय होईल? मी, बोला रे नवीन लोक, अभ्यास केला का? अजिबात घाबरायचं नाही. कोणत्याही वाक्याच्या शेवटी का लिहिल्यास आपला वर्बल क्वेश्चन तयार होतो, एवढं सोपं आहे. बरं, काल मी सांगितलं होतं वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा. वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला ठेवायचं. मात्र या प्रकारच्या वाक्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं. मग तुम्ही म्हणाल की सर इथं डीड आलेलं आहे. आता तुम्हाला सांगितलं डीड काय आहे? इथं मेन वर्ब आहे. काय इथं? केला यासाठी आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून नाही आलेलं. बर, मग काय करायचं आपण? काल तुम्हाला बोललो होतो मी, पास्ट मध्ये आपण काय घेतो? हेल्पिंग वर्ब म्हणून डीडचा वापर करतो. काल केला होता की नाही? बर, बघा मग काय होईल. डेड अगोदर लिहायचं, आणि नंतर पहिलं वाक्य आहे तसं रिपीट करायचं. डेड नंतर आय, आणि या स्टडीचा पास्ट टेन्स इथं गेला, म्हणून शिल्लक राहिलं काय? स्टडी. ते आपल्या इथं लिहायचं. डिड आय स्टडी, याचा अर्थ झाला मी अभ्यास केला का? डिड आय स्टडी. तू अभ्यास केला का? काय झालं असतं? डिड यू स्टडी. तिनं अभ्यास केला का? डिड सी स्टडी. अशा पद्धतीने आपल्याला बनवता आलं असतं. चला, इथपर्यंत समजलं का? मी अभ्यास केला का? डिड आय स्टडी. नवीन मुलांना समजलं का? येस ऑर नो? यस. समजलं? व्हेरी गुड. चला, आता आपण काय करू? याच वाक्याला अनुसरून आणखीन काय क्वेश्चन बनवता येईल ते बघू. या वाक्याला अनुसरून याच्याशिवाय जो काही क्वेश्चन बनवणार आपण तो अर्थातच WH क्वेश्चन असणार आहे, कारण त्या वाक्यामध्ये आपण शेवटी का लिहिणार नाही. सांगा बरं मग काय होऊ शकतं? नवीन लोक सांगा, काय WH क्वेश्चन होऊ शकतो? बरं जुने सांगा, जुने सांगा, जुने लोक सांगा. कोणी अभ्यास केला? मी अभ्यास, कोणी सांगितलं हे वाक्य? सर दुर्वा. दुर्वा. काल हे वाक्य आपण अडवलेलं आहे. हे वाक्य आपण अडवलेलं आहे. कोणतं? के मॅटर आहे, ते के केस आहे. कोणी अभ्यास केला हे के केस आहे. आणखीन ते मी समजावून सांगितलं नाही, आणि आज पण सांगणार नाही. मी अभ्यास केला, काल पण एक वाक्य ठेवलं होतं बघा, आज पण एक वाक्य शिल्लक ठेवणार आहे आपण. अभ्यास कोणी केला?
अभ्यास कोणी केला. काल पण हेच वाक्य. कोणतं वाक्य? जेव्हा जेव्हा WH शब्दामध्ये अभ्यास करणारा गेला, करता गेलेला आहे, ते वाक्य आपण अडवून ठेवलेलं आहे. बरोबर? ते त्याला वेगळी ट्रीटमेंट आहे. तर दुसरं वाक्य लिहिलं मी इथं. मी अभ्यास केव्हा केला. पुढं पुढं सांगा. पुढं सांगा. बरं, ऑनलाईनला अनेक पालक आहेत, ऑफकोर्स टीचर्स पण आहेत. माझी अशी इच्छा आहे, जे लोक ऑनलाईनला हजर राहत नाही त्यांना मुद्दाम होऊन सांगा की हे लेक्चर्स रेकॉर्डेड असतात आणि सर्वांनी कंपल्सरी हे लेक्चर्स बघायचे आहे आणि सगळ्यांनी कंपल्सरी होमवर्क करायचा आहे. हे जर नाही केलं 100% इंग्लिश सुधारणार नाही. किती पण बोंबला, मी खरं सांगतो. तुम्ही म्हणा की नाही आमचं लेकरू इंग्लिश मिडियमला आहे, हे जर नाही केलं तर इंग्लिश मिडियमला नाही, त्याला इंग्लिशमध्ये टाका. नाही येणार. हा, इंग्लिशमध्ये टाकल्यास तिकडे दररोज बोलतोय त्याप्रमाणे येईल, मात्र ग्रामॅटिकली किती क्लिअर होईल डाऊट आहे. या प्रकारचा होमवर्क करावाच लागेल. त्याच्याशिवाय इंग्लिशमध्ये डेव्हलपमेंट होणार नाही. मग आमचा लेकरू तर इंग्लिश मिडियमला आहे, तसं काय डेव्हलपमेंट झालं नाही? हे करावं लागेल, तरच डेव्हलपमेंट होईल. असं पालकांनीही इतर पालकांना सांगावं आणि टीचर्सनीही पालकांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा, अशी माझी रिक्वेस्ट आहे. अर्थात हे सगळं रेकॉर्ड होतंय. चला चालेल पुढं. कोलिंग का होय नाही तुमच्याकडे आहे मात्र माझ्याकडे नाही. चला पुढं बघा. आता इथं काय WH शब्द आपल्याला काय करायचं? मार्क करायचा. आणि काल काय सांगितलं होतं मी? WH शब्द अगोदर लिहून वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. वर्बल क्वेश्चन कोणता आहे त्याला स्टार करायचं, म्हणजे काय तो आपला रिपीट करता येईल, आपल्याला मिस्टेक होणार नाही. हा सांगा काय होईल मग? वेन, बोला रे ऑनलाईन वाले नवीन लोक. वेन, वेन नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. वेन डिड, बोला रे. आय, नवीन लोक बोला. काय केलं आपण इथं? WH शब्द अगोदर ठेवला केव्हा वाला, नंतर वर्बल क्वेश्चन बघा. अशाच आपण काय केला आहे तसा रिपीट केला. डोकं लावायचं नाही, जे सांगल तेच करायचं. ज्यांना वाटतं की मी जगातील सर्वात मूर्ख प्राणी आहे समजण्यासाठी, त्यांनी काय करायचं? मी सांगितलं तुम्हाला किती काल 5 सेट, तर 5 वेळेस हेच रिपीट करायचं. डोकंच लावायचं नाही, तरी पण तुम्हाला समजेल. ठीक आहे, डोंट वरी. हे बोलून बोलून अभ्यास करायचा. बर, आता तुम्ही माणूस हे बनवलं, हे बनवून दाखवा. हे कसं होईल बघा. आय डिड स्टडी, हे मेन वर्ब आहे, स्टडी हे नाऊन आहे. बर, स्टडी म्हणजे फक्त अभ्यास आहे, नाऊन म्हणण्यापेक्षा अभ्यास आहे. इथं कसं करायचं? इथं पण आपण हे डिड नाही आणायचं, डिड नवीन घ्यायचं. डिड बघा हे कसं होईल याच अर्थानं. डिड आय, आता बघा लक्षात घ्या रे इकडं. डिड मधला फक्त भूतकाळ काढून घ्यायचा. डिड मधला भूतकाळ काढून घ्यायचा, शिल्लक काय राहतं? डू राहतं. काय राहतं? डू राहतं. कारण का याचा पास्ट टेन्स इकडे आला म्हणून शिल्लक राहिलं डू इकडे घ्यायचं. म्हणजे तसं आपण स्टडीचा फर्स्ट फॉर्म स्टडी घेतला होता, आणि डिडचा फर्स्ट फॉर्म डू घ्यायचा. म्हणजे काय होईल? डिड आय डू स्टडी. लक्षात घ्या, सगळेजण मिळून लक्षात घ्या. पालक लोकांनी जास्त लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला समजून सांगता येईल. आणि समजावून नाही सांगता आलं तर त्यांना परत परत व्हिडिओ दाखवा. बघा, डिड आय स्टडी म्हणजेच डिड आय डू स्टडी. फरक काय आहे? इथला स्टडी म्हणजे अभ्यास करणे आहे, इथला स्टडी म्हणजे फक्त अभ्यास आहे. ठीक आहे, या पद्धतीनं असं होईल, या पद्धतीनं असं होईल. काय होईल असं? मी अभ्यास केला का, याचं उत्तर हे असं होईल. समजतंय का ऑनलाईन वाले? नो? यस सर. नवीन लोक बोला. व्हेरी गुड. यस सर. जुने लोकांना तर ऑलरेडी समजलेलंच आहे. आता जुने लोक हे रिपीट लेक्चर्स केल्यानंतर काय होतील? ते टीचिंगच्या रोलमध्ये येण्याचा प्रयत्न करतील. त्यांना शिकवून देखील जमेल, एवढे परफेक्ट होतील ते लोक. आणि कसं शिकवायला जमेल? कोणत्याही इतर टीचर पेक्षा चांगलं शिकवू शकतील जे लोक 2-2, 3-3 वेळेस करतायत. ठीक आहे, एवढ्या उत्तम पद्धतीने ते तुम्हाला माझ्यासारखंच सांगू शकतील. चला, मी अभ्यास केला का? बर, केव्हा केला? आता इथे कसं होईल सांगा सर मला. मग कसं होईल? अगोदर लिहायचं वेन, वेन नंतर हे आहे तसं रिपीट करायचं, डोकंच नाही लावायचं. कमॉन सांगा मला नवीन लोक. वेन डिड आय डू स्टडी. वेन डिड आय डू स्टडी. वेन डिड आय डू स्टडी.
याचा स्टडीचा अर्थ झाला फक्त, याचा स्टडीचा अर्थ झाला अभ्यास, आणि याचा अर्थ झाला अभ्यास. झाला नाही ते, तिथंच आणखी डिडला करतोय, अभ्यास करणे. समजतंय का? वॉलवरला जिओच्या टावरचा काहीतरी इश्यू आहे म्हणे. चला, चालेल पर्यंत. आता अभ्यास कोणी केला हे थोडस वेगळ्या पद्धतीने आपल्याला डील करायचंय. म्हणून आता कशाला डील करायचंय, काल पण हे असंच प्रकारचं एक वाक्य सोडलं होतं. कोणतं वाक्य हे? आता इथं मी नाहीये, इथं मीच्या ऐवजी काय आलंय, कोणी आलंय. म्हणजे काय, डब्ल्यूएच शब्द जर सब्जेक्ट साठी आला तर त्याला आपण वेगळ्या प्रकारे डील करतो. हे आपण नंतर शिकू पुढच्या लेक्चर मध्ये. अगोदर आपण हेच जे सहज काल सांगितलेली कॉन्सेप्ट आहे तीच आपण रिपीट करतोय. चला, आणखीन काय होऊ शकतं, मी कोणत्या विषयाचा अभ्यास केलेला. पुढचं वाक्य लिहू आपण आणखीन, मी कोणत्या विषयाचा अभ्यास केला. आणखीन काय होऊ शकतं, सांगा रे, सगळे म्हणून सांगा, कोणी सांगा. मी अभ्यास कोणत्या कारणामुळे किती वेळ केला. अरे भाऊ, मी का अभ्यास केला असं कोणी बोलतं का रे गणद्या? बघा, युजफुल वाक्य आपल्याला फक्त बोलायचे, काय जे आपल्याला वापरता येऊ शकतील असे. मी अभ्यास का केला असं कोणी प्रश्न विचारत नाही, त्यामुळे काय त्याला शिकण्याची पण गरज नाही आपल्याला. समजतंय का? येस ऑर नो ऑनलाईन वाले? सर. ओके, बर. बघा आता, मी कोणत्या विषयाचा अभ्यास केला या वाक्यातील चा सायलेंट येणार आहे. फक्त कोणता विषय हा तुमचा डब्ल्यू शब्द आहे, चा सायलेंट होणार आहे. कसं काय बघा, कोणता विषय, विच सब्जेक्ट लिहायचा. असा आपण कोणता विषय म्हणजे काय, विच सब्जेक्ट. कोणता विषय म्हणजे काय, विच सब्जेक्ट. आणि याच्यानंतर वर्बल क्वेश्चन आहे तसं रिपीट करायचं. वर्बल क्वेश्चन कुठे आहे, ज्याला आपण स्टार केलंय. बघा इथं केलंय का स्टार, इथं याला आपण स्टार करू आपण. हा, काय होईल मग, विच सब्जेक्टच्या पुढं वर्बल क्वेश्चन रिपीट करा. नवीन लोक सांगा रिपीट करून. डिड, बोला. आय स्टडी. डिड आय स्टडी, करेक्ट आहे. विच सब्जेक्ट डिड आय स्टडी. बर, मी अभ्यास किती वेळ केला, या ठिकाणी किती वेळ हा डब्ल्यूएच शब्द आहे. आणि आपल्या ठरल्याप्रमाणे डब्ल्यूएच शब्द अगोदर स्टार केलेला वर्बल क्वेश्चन असं जसा रिपीट करायचा, आपला डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होतो. चला, काय होईल, हा For how किती much? वेळ म्हणजे काय, How much time? हाऊ Mm, हाऊ मच टाइम, किंवा आणखीन एक सांगितलं तुम्हाला काय, फॉर हाऊ मच टाइम. हाऊ मच टाइम किंवा फॉर हाऊ मच टाइम. आपण इथं लिहू फॉर हाऊ मच टाइम म्हणजे काय, किती वेळ. फॉर हाऊ मच टाइम हा झाला आपला डब्ल्यूएच शब्द. आफ्टर दिस वर्बल, दिसतंय का तुम्हाला खालचा बोर्ड, बघा दिसतंय का, हा झाला डब्ल्यूएच शब्द. आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन स्टार केलेला रिपीट करायचा. बघा, डिड आय स्टडी. समजतंय का, येस ऑर नो? बर, तर या प्रकारे कसं होईल हो? कोणता विषय म्हणजे काय, विच सब्जेक्ट. दुसऱ्या पद्धतीनं विच सब्जेक्ट, नंतर हे असं खाली घ्यायचं, काय स्टार केलेला वर्बल क्वेश्चन, डिड आय डू स्टडी. मग तुम्हाला प्रश्न पडेल, सर हे मग प्रत्येकच वेळेला असं येतं का? नाही, ज्या ठिकाणी करणे हे मुख्य क्रियापद आहे त्या ठिकाणी असं दोन प्रकार येऊ शकतात. करणे, फक्त करण्यासाठीच असं दोन प्रकार आहेत, बाकी कोणासाठीही नाही, घाबरू नका. मग तुम्हाला हे नाही जमलं म्हणजे जमेल, आता सांगितलं तर जमेलच. या प्रकारे प्रॅक्टिस करा. करणे जर आलं तर या प्रकारे प्रॅक्टिस करा.
मी अभ्यास किती वेळ केला हे कसं होईल? इकडं या पद्धतीनं फॉर हाऊ मच टाइम अगोदर लिहायचं, तो डब्ल्यू शब्द झाला. हा, फॉर हाऊ मच टाइम नंतर वर्बल क्वेश्चन आपल्याला वरचा आहे तसा रिपीट करायचा. त्याला आपण स्टार करून ठेवलेलं आहे. डिड आय डू स्टडी. बघा मी इथे लिहितो, डिड आय डू स्टडी. डू स्टडी. शरण मॅडम, कवाळे सर, श्रद्धा मॅडम आले का? येस सर. येस सर. नवीन मुलांना समजतंय का या पद्धतीनं एवढं सावकाश हा. सांगितलं? हा, समजते सर. येस सर, येस सर. समजतंय. व्हेरी गुड. हेच रिपीट करा. आणि मी उद्या तर आपण भेटू आज पण भेटणार आहोत. इंग्लिश साठी या बेसिक गोष्टी खूप गरजेच्या आहेत. 6 बेसिक पिलर्स हे तुम्हाला लेक्चर फॉरवर्ड करतो. त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब परफेक्ट आले पाहिजे. मेन वर्बचा जो काही चार्ट आहे त्याप्रमाणे त्यांनी मेन वर्ब दररोज पाठ केले पाहिजे. त्यांना टाइम फ्रेजेस आले पाहिजे. काल, आज, उद्या, परवा, यावर्षी, पुढच्या वर्षी, गेल्या वर्षी 50-60 आहेत. शांततेनं काही गडबड न करता पाठ करून घ्या. डब्ल्यू शब्द आले पाहिजेत. मी हे का सांगतोय? मोठ्या मोठ्या इंजिनियर्स लोकांना किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लोकांना देखील या गोष्टी येत नाहीत, म्हणून आपण यांचा आत्ताच पाया भरून घेऊ. आणि हे 15 जून ते 15 जुलै ओनली वी विल स्पेंड टाइम ऑन फाउंडेशन. हे अतिउच्च शिक्षित लोकांना देखील येत नाही. मी आत्ताच सांगतो, पालकांनी देखील ऐकून घ्यावं. म्हणून आपण 8:50 या गोष्टी बोलूच. ऑल राईट, इथपर्यंत झालं का रे? सगळ्यात लिहून येस सर. काय राहिलं? तू काल नव्हता का ऑनलाईनला? मी आताच सांगितलं ना, हे आपण शिल्लक ठेवलेलं आहे. समजलं? खडे खायचे नाही. आता फक्त फुटाणे उरलेले खायचे. जे चांगले भाजलेत तेच फुटाणे खायचे. खडे खाल्ल्यास काय होईल? कवळे दात आहेत आपले. काय होईल? दात पडतील. दात पाडून घ्यायचे. तेव्हा तो म्हणतोय, इथं बसलेला मुलगा म्हणतोय की अभ्यास कोणी केला हे का नाही शिकायचं, हे पुढच्या टप्प्यात शिकायचं. जरा जड जाते. दात पडू नये म्हणून एक न भाजलेले फुटाणे खायचे. ठीक आहे, याला भाजून देतो व्यवस्थित, मग भाजल्यावर खायचे. लिहिलं का ऑनलाईन आणि एवढं? येस ऑर नो? येस सर. ओके, चला सर. आपण आता पुढचं वाक्य अशाच प्रकारचं घेऊ. चला सांगा मला एक वाक्य. होईल का एक वाक्य सर? होईल एक वाक्य. सांगा अरे मला एक वाक्य सांगा, कोणीतरी सांगा. सरांनी चॅप्टर शिकवला. काय नाव तुझं? मला आवाज हा ओळखीचा वाटतोय. ऐश्वर्या. काय नाव तुझं? हा, ऐश्वर्या नाव आहे. हे खूप ओळखीचं नाव आहे. नवीन लोकांना सांगा रे मला, नवीन लोकांनी सांगा रे वाक्य. हमेशा से इस्तेमाल करती आई हूँ। सर करने लो. क्या है? पालक लोकांनी ऐकून घ्या. जर तुम्हाला टीव्हीवर प्रेम असेल तर त्या मुलाला ऑनलाईन क्लास करू द्यायचा नाही. टीव्ही बंद करा प्लीज. टीव्ही बंद कर. अभ्यास करायचा टीव्ही ऐकायचा 1 तास सगळं बंद करा. ऑनलाईन वाले पालक लोक, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, क्लास चालू असताना त्या लेकराच्या कानात टीव्हीचा आवाज जाईल असं अजिबात करू नका. 1 तास टीव्हीला त्याग करा प्लीज. नसता क्लास करू नका, काही अडचण नाही. क्लास करावा असं काहीच नाही. क्लास चालू असताना तुमचा टीव्ही चालू आहे, अरे वा, काय त्या टीव्ही मध्ये गुंतलं एवढं? मोबाईलवर टीव्ही दिसतो आजकाल. बाहेर जाऊन बघा, त्यांना बघायचं ते अभ्यास करतात त्या ठिकाणी त्या कानात टीव्ही लावलाय. वा रे वा. काय झालं? क्लिअर काय नाही?
ऐसा क्यों हो रहा है? अच्छा असे का? ओके, अब समझ में आया. बरे आंबा, वेट 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 अ मिनिट. समजलं मला नाही. जान चली गई, मेरा फोटो लेते. सेंड इट टू द ग्रुप. चला. अरे एवढा वेळ चालूच होते. हा, एक लक्ष द्या. आपलं काय ठरलं होतं बघा. 3 नंबर. तुम्ही म्हणाल की बाप रे बाप, ह्या टीचरला 3च्या पुढे काउंटिंग येत नाही का काय? मी तुम्हाला सांगितलं होतं हे सगळे कोड नंबर्स आहेत, सिरियल नंबर्स नाहीत. सिंपल सेंटेन्सला नंबर 1, वर्बल क्वेश्चनला नंबर 2 आणि सगळ्या WH क्वेश्चन्सला नंबर 3 आपण कोड दिलेले आहेत. बर, आपलं काय ठरलं होतं? WH क्वेश्चन बनवताना WH शब्द अगोदर लिहायचा, नंतर वर्बल क्वेश्चनला स्टार करून तो वर्बल क्वेश्चन प्रत्येक ठिकाणी रिपीट करायचा. WH क्वेश्चन तयार होईल. बरोबर. मग आपण अगोदर काय करू आता? WH शब्द असं कॉपी करून घेऊ, मार्क करून घेऊ. केव्हा आहे, कोणाचे बुक्स आहे, इथं कोणते बुक्स आहे, इथं काय आहे, इथं किती बुक्स आहे, यांना आपण म्हणतो WH शब्द. हे अगोदर लिहायचे आणि याच्यानंतर वर्बल क्वेश्चन स्टार केलेला तो रिपीट करायचा. हा या अर्थाचा WH क्वेश्चन आपल्याला मिळतो. समजतंय का? येस ऑर नो? यस. यस सर. ओके. आणि बी है वहां. केव्हा केव्हा घेतले बघा. केव्हा अगोदर लिहायचं वेन. वेन नंतर सांगा मला स्टार केलेला वर्बल क्वेश्चन बोट ठेवून लिहायचा. हा, वेन ऑन Did डिड ही बाय ए बाय. व्हेरी गुड, करेक्ट आहे. बुक्स, व्हेरी नाईस. अरे वा. कोणाचे बुक्स, अगोदर कोणाचे बुक्स हा शब्द लिहायचा, WH शब्द येतो. हुज बुक्स हा आपला झाला WH शब्द. आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन बोट ठेवून प्रत्येक वर्ड लिहायचा. कम ऑन, Did he बोला. buy? डिड He buy. हे बाय. बाय. मग बुक्स का नाही लिहिलं? कारण बुक्स ऑलरेडी इथं आलेलं आहे. व्हेरी गुड. पुढं कोणते बुक्स? कम ऑन, Which book? याला यासाठी विच विच बुक. बुक्स. आफ्टर दिस वर्बल क्वेश्चनवर बोट ठेवायचं, प्रत्येक वर्ड खाली लिहायचा. हा, विच डिड हे बाय आणि क्वेश्चन मार्क. बुक्स ऑलरेडी इथं आल्यामुळं पूर्ण लिहिलेलं, पुन्हा आपलं आपण त्या ठिकाणी बुक्स लिहिलेलं नाही. काय घेतलं? कम ऑन, व्हॉट. व्हॉट नंतर वर्बल क्वेश्चन पुन्हा एकदा बोट ठेवून लिहायचा. व्हॉट नंतर डेड ए बाय. Buy. तुम्ही म्हणाला इथं पण बुक्स नाही, कारण का बुक्स साठी बघा इथं बुक्स हा शब्द आलाय, या ठिकाणी बुक्स साठी काय आलेला आहे आणि काय आपण इथं लिहिलेला आहे व्हॉट. त्यामुळे व्हॉट डिड ही बाय. बुक्स गायब झालं. बुक्स साठी व्हॉट हा शब्द आलेला आहे. चला, त्याने किती बुक्स घेतले? किती बुक्स साठी WH शब्द आहे सांगा. How many books? हाऊ मेनी. करेक्ट. काउंटेबल असल्यामुळं हाऊ मेनी बुक्स. बाय. आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचं. स्टार केलेला वर्बल क्वेश्चन बघा वरती. हा, बोला. डिड हे बाय. करेक्ट. नवीन लोकांना सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? सगळ्यांना समजलं का नवीन लोकांना? आणि तुमचं लिहून पण झालं असेल. लिहून झालं का नवीन लोकांचं? मी एवढं स्लो सांगितलंय, सगळ्यांचं लिहून व्हायला पाहिजे. फोटो पण मिळेल. चला, टाइम टू नो द होमवर्क. हा होमवर्कचा आपला स्क्वेअर आला. चला सांगा होमवर्क. हे जेवढं आज दिलं त्याला रिपीट आणि सेल्फचं न्यू आणि ओल्ड, SN आणि SO. चला रिपीट वन्स, नाही रिपीट ट्वाइस.
हेच वाक्य 2 वेळेस रिपीट करा. डोकंच लावायचं नाही. सांगितलं टीचरना तेवढं परफेक्ट करायचं. आणि टीचर्सना विनंती आहे, कोणत्याही टीचर्सला, सगळ्या टीचर्सला होमवर्क चेक करायची 100% परमिशन आहे. जो मुलगा होमवर्क करत नाही त्याच दिवशी त्याला ग्रुपमधून काढून टाकणे, कोणाचंही काहीच ना ऐकणे. मग माझे पप्पा आमदार आहेत, माझे पप्पा खासदार आहेत, माझे पप्पा कलेक्टर आहेत, माझे पप्पा मोदी आहेत, काहीही ऐकून घ्यायचं नाही. होमवर्कसाठी कुणी काहीच ऐकू नका घेऊ. हा, सेल्फ नवीन वाले सांगा सर, कवळे सर वगैरे टीचर्स सांगा मला. नवीन वाल्यासाठी किती? सर 25. काय अहो काय तुम्ही कुठं झोपेत आहे का? 25 सेट कवळे सेट बोलतो मी, सेट. हा एक सेट आहे. 5 सेट्स सर. सेट हा 5 सेट्स. हा असं बोला ना. काल 5 सांगितले होते, आज 6 करू आपण. एखादा एक्स्ट्रा करू नवीन वाल्यांना. दुसरा दिवस आहे. बर, जुन्यावाल्यांना सांगा. जुन्यावाल्यांना घ्या सर. 9 किंवा 10 चालतात. हो, व्हेरी गुड, करेक्ट. 10 माझ्या डोक्यात होतं. 9 किंवा 10 मधलं मी 10 ऐकलं. ठीक आहे. ऑल राईट, झालं का सगळ्याचं लिहून? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके, एक्झॅक्टली 8:50 झाले माझ्याकडं. ऍज पर आवर प्रॉमिस. ओके, शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. Okay, we'll have pause. Bye bye. Yes, sir. I will send you photo and recording.